नागपुर शहर, जो राज्य के मुख्यमंत्री व गृह मंत्री का गृह जिला है, वह ओबीसी छात्रावास में दो बाहरी व्यक्तियों द्वारा छात्राओं के साथ किए गए अश्लील व्यवहार ने राज्य भर में आक्रोश निर्माण किया है। यह घटना केवल एक संस्था की विफलता नहीं, बल्कि संपूर्ण प्रशासनिक यंत्रणा की असंवेदनशीलता का प्रमाण है। ओबीसी हमारा डीएनए है कहने वाली सरकार से अपेक्षा थी कि वह ओबीसी वर्ग की बेटियों को न्यूनतम सुरक्षा तो अवश्य देगी, किंतु सीसीटीवी कैमरों की अनुपस्थिति, सुरक्षा रक्षकों की तैनाती का अभाव तथा अनियोजित वसतिगृह व्यवस्था से साफ है कि सरकार का झुकाव घोषणाओं की चमक तक ही सीमित है। यदि नागपुर जैसे शहर में ये स्थिति है, तो दूरदराज के जिलों में ओबीसी, आदिवासी और दलित छात्राओं की सुरक्षा की स्थिति का सहज ही अनुमान लगाया जा सकता है। ओबीसी युवा अधिकार मंच के संयोजक कृतल पीयूष आकरे ने दोषियों पर कड़ी कार्यवाही, संपूर्ण राज्य में छात्रावासों का सुरक्षा ऑडिट तथा सीसीटीवी व महिला सुरक्षा कर्मी अनिवार्य किए जाने की मांग की है। ये केवल एक घटना नहीं, बल्कि ओबीसी छात्राओं के आत्मसम्मान और अस्तित्व से जुड़ा गंभीर सामाजिक प्रश्न है। नमस्कार, मी कृतल पीयूष आकरे, ओबीसी युवा अधिकार मंच। आज मुख्यमंत्री साहेबांच्या शहरात महिला सुरक्षेवर काळीमा फासणारी गोष्ट घडलेली आहे। ओबीसी VJNT SBC मुलींच्या वसतिगृहामध्ये दोन असामाजिक तत्व मागच्या दरवाजातून फायर एक्झिटमधनं आत शिरले आणि मुलींचे किमती सामान व विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्या बिल्डिंगमध्ये, हॉस्टेलमध्ये सुरक्षतेसाठी CCTV कॅमेरा नाही, मुलींच्या जे रूम आहे त्याच्या आतमध्ये कडी नाही व्यवस्थित, त्यांना टूथब्रश लावून दरवाजे बंद करावं लागत आहे, चेअर आणि टेबल लावून दरवाजे बंद करावं लागत आहे आणि त्याचप्रकारे एक सिक्युरिटी गार्डसुद्धा तिथे उपलब्ध नव्हता। म्हणून मी आज आम्ही तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये भेटलो, MIDC पोलीस स्टेशनला सुद्धा भेट दिली, याची आम्ही पूर्ण विचारपूस केली। वसतिगृहात जाऊन मी स्वतः शहानिशा केली आणि मुलींसोबत आणि वार्डनसोबत बोलली की इथे काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या तुम्हाला आहेत। त्यानंतर आम्ही ओबीसी ते संचालकला सुद्धा भेटलो आणि त्यांना म्हटलं की तातडीने कारवाई करा, सर्वात अगोदर तिथे CCTV कॅमेरे लावा आणि त्याचप्रकारे जे मेन गार्ड डोर आहे, मेन दरवाजा आहे, तिथे तुम्ही एक सुरक्षा गार्ड ठेवा, एक पुरुष सुरक्षा गार्ड ठेवा आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टीची सुरक्षा मुलींसाठी उपलब्ध करून द्या। तर मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करेल, तसंच ओबीसी मंत्रालयाला सुद्धा मी विनंती करेल की महिला सुरक्षा ओबीसी वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेकडे कृपया करून लक्ष द्या आणि लवकरात लवकर दोषींवर कारवाई करा। धन्यवाद।